नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या पाटील, राहणार आणवी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मी MI लाईफस्टाईलची डिस्ट्रीब्युटर आहे. तर मी ह्या मिरचीच्या प्लॉटवर फवारणीचे ते औषध दिले होते, खाली बेसल डोस पण दिला होता. तर ही प्रभाकर गायकवाड सरांची मिरची आहे. तर आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊयात मिरचीसाठी त्यांनी काय केलंय. नमस्कार. प्रभाकर तोताराम गायकवाड, राहणार आणवी, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. मी याच्यामध्ये इंडिया ॲग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले. याच्यामध्ये मला खूप काही रिझल्ट मिळाला आणि त्यानुसार मला खूप इन्कम मिळाला. एकदम माझ्या ह्या मालाची जी चमक आहे इंडिया ॲग्रोच्या प्रोडक्टमुळे, की बाजारात सुद्धा माझं नाव आहे की मालामध्ये काय एवढी चमक, काय वापरता म्हणून. शेतकऱ्याला काय मेसेज देऊ शकतो? शेतकऱ्याला मेसेज असा देऊ शकतो की इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर पाय 2 रुपयांनी भावचा जातोय, म्हणजे आज वाढ भेटते. आणि आतापर्यंत तुम्हाला हा किती 1 एकरचा प्लॉट आहे ना? हा 1 एकरचा प्लॉट. तर याला किती खर्च आला? मला मिनिमम पूर्ण जर खर्च जर पकडला तर मला 42,000 जवळपास खर्च झालेला आहे माझा, बेसल डोस पासून. आणि असं दरवर्षी तुम्हाला किती खर्च यायचा? माझ्याकडे अगोदर आजच्या तिसऱ्या तोड्यापर्यंत मी कमीत कमी 1.25 लाख रुपयाच्या पुढे जायचं. म्हणजे रिझल्ट आपल्या इंडिया ॲग्रोचं एकदम याच्यामध्ये मला जवळपास 70% पैसे बचत झाली माझी. आणि व्यापाऱ्याचं एकदम मालामध्ये चमक. व्यापारी माझ्या मालावर ओढ घेऊन जाऊ लागले. माझा माल घरी खाण्यासाठी घेऊन झाले, दुसऱ्याचा कोणाचा घेऊन जात नाही. आतापर्यंत किती क्विंटल मिरची निघाली? माझ्या आतापर्यंत तिसरा तोडा आहे. पहिल्या 2 तोड्यात 30 क्विंटल जवळपास निघाला आणि अजून याचं काही कॅल्क्युलेशन लावलेलं नाही. तरी किती असेल आता तरी हा एक अंदाजानुसार 30च्या पुढे दाखायलाच पाहिजे. परत 30 क्विंटलच्या पुढे दाखायलाच पाहिजे. म्हणजे आतापर्यंत 60 क्विंटल 60 क्विंटल निघाला. एकदम जबरदस्त. एकदम. तर आपण प्रभाकर गायकवाड सरांचा रिझल्ट पाहिला आहे. तर आम्ही फक्त हाच संदेश देऊ शकतो की तुम्ही पण तुमच्या शेतात जास्तीत जास्त जैविक पद्धतीचा वापर करावा आणि तुमचं पण उत्पन्न वाढवावं. धन्यवाद. जय इंडिया ॲग्रो. जय इंडिया ॲग्रो. जबरदस्त. वर घ्या ना. मिरची जबरदस्त आहे बघा. याला आता काय परबो